वळूयात पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। तर देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे। दिल्लीत बैठकांचं सत्र सुरूच आहे। तणाव वाढवण्याचा भारताचा हेतू नाही असं डोवाल यांनी म्हटलंय। अजित डोवाल यांनी विविध देशांतील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तान विरुद्ध केलेल्या कारवाईची आणि संघर्ष रोखण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली। अजित डोवाल यांनी म्हटलंय की तणाव वाढवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, परंतु जर पाकिस्तानने तसं करण्याचा निर्णय घेतला तर भारत जोरदार प्रत्युत्तर देण्यास तयार आहे। भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल आणि नॉन एक्सेप्टेबल योजनेंबद्दल विविध देशांमधील त्यांच्या समकक्षांना माहिती देताना डोवाल यांनी हे विधान केलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडलेले गेले आहेत। चेतन, अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। तणाव वाढवण्याचा भारताचा हेतू नाही असं अजित डोवाल यांनी म्हटलंय। याबद्दलची अधिकची माहिती काय द्याल? निश्चितच कृपा, कारण याआधी आपण पाहिलं असेल सर्व वेगवेगळे आपले मित्र देश आहेत, त्यांचे राजदूत आहेत, त्यांनाही या हल्ल्यासंदर्भातील संपूर्ण माहिती आहे ती भारतातर्फे देण्याचं काम अजित डोवाल यांनी केलेलं होतं। आणि आज जी सुरक्षा समितीची बैठक आहे या बैठकीसाठी ते आता पोहोचलेले आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सर्वपक्षीय बैठक सुद्धा पार पडणार आहे आणि दिल्लीमध्ये पार पडणाऱ्या या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते सर्व पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना या हल्ल्यासंदर्भातील आणि भारताच्या एकंदरीतच या दहशतवादी हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तरानंतर आखलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांसंदर्भात माहिती त्यांना पाहायला मिळतील। आणि म्हणूनच या संदर्भात संपूर्ण ब्रीफिंग आहे ते अजित डोवाल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या बैठकीत दिलं जाईल। आणि त्यानंतर पार पडणाऱ्या बैठकीमध्ये ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामधून स्वतः राष्ट्रवादी गटाकडून सुप्रिया सुळे असतील किंवा संजय राऊत असतील ठाकरे गटाकडून असे वेगवेगळे नेते आहेत ते सर्वपक्षीय बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आतापर्यंतची एकंदरीत संपूर्ण माहिती, भारताचं झालेलं नुकसान आणि भारताने केलेल्या हल्ल्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचं काम तुर्तास तरी अजित डोवाल यांच्याकडून पंतप्रधान करत आहेत। आणि यानंतर सर्वपक्षीय बैठकीमध्ये ही माहिती पंतप्रधान सादर करताना पाहायला मिळतील। कृपा, निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्त्वाच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।